बॉलिवूडचा फॅमिली मॅन मनोज वाजपेयी सध्या त्याच्या आगामी वेब सिरीजमुळे चर्चेत आलाय. मात्र ही चर्चा कौतुकाची नव्हे तर आक्षेपाची आहे. घुसखोर पंडित या चित्रपटाच्या शीर्षकावरून वादंग सुरू झालं ते थेट चित्रपटाविरोधातील FIR पर्यंत पोहोचलंय. काय आहे हे प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून. नेटफ्लिक्सवरील ज्या चित्रपटाचा होतोय विरोध, ज्या चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू झालंय वादंग, त्या चित्रपटावर चाललाय योगी आदित्यनाथांचा हंटर. फॅमिली मॅन मनोज वाजपेयींचा नवा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर नीरज पांडे निर्मित घुसखोर पंडित या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद उफाळला. काहींनी या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला. या चित्रपटाचं नाव ब्राह्मण समुदायाचा अपमान करणार असल्याचं म्हणत काहींनी टीका केली. चित्रपटाचं नाव ऐकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा हंटर चालवला. नेटफ्लिक्स आणि चित्रपट निर्मात्यांवर कठोर कारवाईचे आदेशही दिले. दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम विरोधात FIR दाखल करा. आदेशानंतर हजरतगंजमध्ये दिग्दर्शकाविरोधात FIR दाखल झाली. धार्मिक जातीय भावनांना ठेच पोहोचल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे. समुदायाच्या भावना दुखावल्याचा FIR मध्ये आरोप आहे. घुसखोर पंडित इसके डायरेक्टर और इनकी टीम के साथ अज्ञात सदस्यों के विरुद्ध सुसंगत धाराओं में मुकदमा पंजीकृत किया गया है और इसके लिए अग्रिम विधिक कार्रवाई प्रचलित है. इसके कंटेंट है जिससे जातिगत अपमान और सामाजिक आक्रोश या शांति भंग होने की आशंका है. इन सबको देखते हुए स्वतः संज्ञान लेते हुए पुलिस ने यह मुकदमा दर्ज कराया है और इसमें अग्रिम विधिक कार्रवाई की जा रही है. विशेष म्हणजे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी चित्रपटाविरोधात FIR नोंदवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. ही अत्यंत दुःखद आणि चिंतेची बाब आहे की गेल्या काही काळापासून केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर आता चित्रपटांमध्येही पंडित हा शब्द लाचखोरी आणि भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे देशभरातील संपूर्ण समाजाचा अपमान होतोय. या प्रकारामुळे ब्राह्मण समाजात तीव्र संताप आणि नाराजी आहे. आमचा पक्ष याचा कठोर शब्दांत निषेध करतो. एखाद्या जातीला समाजाला लक्ष्य करणाऱ्या चित्रपटांवर केंद्रानं बंदी घालावी अशी मागणीही मायावतींनी केली आहे. दरम्यान चित्रपटाच्या शीर्षकावरून उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरला. चित्रपटाविरोधात हिंसक निषेध करण्याची धमकी दिली. क्या जरूरत थी घूसखोर पंडित साबित करने की? प्रमोशन जो रोका गया है, हमने घोषणा कर दी थी हम उसका पुतला जलाएंगे क्योंकि पूरे हिंदुस्तान में इस चीज का विरोध हो रहा था. और पंडित नाम से आपको अगर पिक्चर आती है तो उसका हम नीरज पांडे का और मनोज वाजपेयी का मुंह काला करेंगे और पिक्चर को तो हॉल में लगने नहीं देंगे. प्रसिद्ध लोकगायिका मालिनी अवस्थी यांनीही या वादात उडी घेतली. नेटफ्लिक्सच्या दबावामुळे प्रक्षोभक शीर्षक दिल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. फिल्म का शीर्षक घूसखोर हो सकता था. यदि वो सिपाही है तो घूसखोर सिपाही हो सकता है. दरोगा जो भी जिस काम में है वो काम में हो सकता है. पंडित नाम साथ में जोड़ा गया. दुख भी हुआ, तकलीफ के संग दुख हुआ क्योंकि बहुत समय से, ये कोई पहली बार नहीं है, इस तरह का बॉलीवुड में और नेटफ्लिक्स मल्टी जितनी भी मैं कहूंगी इस समय OTT प्लेटफॉर्म्स हैं उनमें इस प्रकार का एक इरादतन एक एजेंडा सा दिखता है जहां पे जैसे समाज को तोड़ने की कोशिश की जा रही है. या सगळ्या वादावर अखेर अभिनेता मनोज वाजपेयीनं मौन सोडलं. हे कोणत्याही समाजाबद्दल विधान करण्याच्या उद्देशानं नव्हतं. लोकांच्या भावना लक्षात घेऊन निर्मात्यांनी प्रमोशनल मटेरियल काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मनोज वाजपेयी अभिनेता तर दिग्दर्शक नीरज पांडे यांनीही एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय. आमचा चित्रपट एक काल्पनिक कॉप ड्रामा आहे आणि पंडित हा शब्द एका काल्पनिक पात्रासाठी बोली भाषेतील नाव म्हणून वापरला गेला. एक चित्रपट निर्माता म्हणून मी माझ्या कामाकडे जबाबदारीनं पाहतो. या शीर्षकामुळे काही प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं आम्हाला समजलं आणि म्हणूनच आम्ही सध्या सर्व प्रसिद्धी साहित्य काढून घेण्याचा निर्णय घेतला.
आता रिलीजच्या आधीच शीर्षकावरून वादाच्या बोऱ्यात सापडलेला हा घुसखोर पंडित या पेचातून कसा बाहेर पडतो, चित्रपटाचा वाद कोणत्या वळणावर पोहोचतो, चित्रपट रिलीज होतो की अडतो हेच पाहणं महत्त्वाचं असेल. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.